नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल संध्या ब्लॉगर अँड फूडीज. आणि आजच्या व्हिडिओमध्ये असणारे मस्त अशी पांढऱ्या वसूची भाजी आणि जी आपण पार्सल मेशोवरून मागवलेली त्याची डिस्पॅचिंग जे तुम्हाला दाखवणार आहे मी काय काय मागवलं ते. तुम्ही पाहू शकता मस्त अशी पांढऱ्या वसाची हिरवीगार अशी भाजी होती, ताजी अशी एक मस्त बाई घेऊन आली होती घरी. ह्यांना नाही आवडत, ते आणत नाहीत. मग मी तस बाई आणली होती गल्लीमध्ये, ते तिच्याकडून घेतली. खूप रक्त शुद्ध करायसाठी खूप छान असते पांढरं वसू. आणि त्यासाठी मी अगोदर थोडं तेल टाकून घेतलं. आणि अशा हिरव्या भाजीला तेल जास्त टाकायची काय बिलकुल गरज नसते. थोडंफार म्हणजे तेल ज्यांनी कमी खाणार आहेत किंवा खायची ज्यांना इच्छा कमी आहे, म्हणजे कमी इच्छा खायची आहे, त्यांना वजन वाढायचं वगैरे टेन्शन असेल, त्यांनी असे कमी तेलामध्ये असे पालेभाज्या वगैरे खाल्लेले केव्हाही चांगलंच. वजन वाढायला कमी करायलाच चांगलं. एवढे हिरव्या पालेभाज्यामध्ये विटॅमिन्स असतात तेवढं फळभाज्यामध्ये नसते. म्हणजे हिरवे पालेभाज्या चांगल्या पौष्टिक असतात खूप. त्यासाठी मस्त असं तेल टाकून घेऊन त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतलं आणि जवळपास एक मोठा चमचा ठेचून घेतलेलं लसूण टाकलं. आणि त्याच्यामध्ये लगेच ते थोडं जास्त करपू नाही द्यायचं. असंच चांगलं गुलाबी कलर आल्याच्या नंतर मध्ये हे टाकून द्यायचं आपलं काय पांढरा वसू. आणि मी त्यासाठी अगोदर एक अर्धा तास मुगाची डाळ भिजून ठेवलेली होती. भिजून ठेवल्यानं काय होते की लगे पांढऱ्या वसूसोबत ते डाळ वापल्या जाते. त्यासाठी अगोदर भिजू घालून ठेवायचं. असे हिरवे भाज्या असतील ना, दही असले की मग मस्त पडतं एकदम. पावसाळा ना दुसऱ्या कोणत्या कारणासाठी नाही आवडो पण हिरवे पालेभाज्या फळभाज्या भेटतात त्यासाठी खूप छान आहे. ते थोडं हे पाला आणि मुगाची डाळ वापरत आलं की मग त्याच्यात हिरवी मिरची ठेचलेली टाकायची आणि हळद, मस्त मीठ टाकून घेऊन वाफवून घ्यायचं छानपैकी. अजून एक 10 मिनटं झाकणावून मस्त फिरून मस्तपैकी असं पाला पूर्ण कमी झालेला आहे आणि डाळ वापलेली आहे का झाली आपली भाजी रेडी. तर पाहू पार्सल ओपनिंगचा व्हिडिओ करायला आले. मी 2-3 पार्सल मागवले. मी त्याच्यातले काही अँटिक पीस आहेत ते पण दाखवणार आहे. ते सुरुवातीला मी हे पार्सल आहे माझ्यासाठी. हे 2 पार्सल आहेत आणि 2 आहेत दुसरे घरासाठी आहेत, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हे आहेत फुल स्लीवचे ते जे फाउंटेन आहे ते खूप छान आहे. मला तुम्हाला दाखवते. आणि जे 2 ब्लाऊज आलेले आहेत मी तुम्हाला नंतर यूज करून दाखवेल कशी येतात आहे. आणि हे जे साडी आहे, आता श्रावण महिना येणार आहे ना, त्यासाठी मी व्हाईट साडी मागवली. म्हणजे श्रावण महिन्यामध्ये महादेवाला बेल वगैरे चढवतात ना, मग तेव्हा वेळेस एक व्हाईट साडी असं आवश्यक असते. म्हणजे व्हाईट साडी घालूनच बेल चढवायचं असते. त्यासाठी मी साडी मागवलेली आहे. खूप छान आली. मला कसं येते की वाटलं, पण सूतही खूप छान आहे. आणि काय म्हणतात ह्याला, हे डिजिटल प्रिंटचे हे आहेत फ्लावर आहेत. खूप छान वाटली साडी, मला आवडली. खूप छान आहे साडी. घातल्याच्या नंतर खूप मस्त दिसेल. छान. आणि हे आहेत हे लटकायची कुंड्या. मी तुम्हाला म्हणली होती तसं अगोदरच मागवणार आहे म्हणून. हे असं लटकायची कुंड्या आहेत आपले फ्लावर ह्याचे काय प्लांटचे. ह्याच्यासोबत साखळ्यासुद्धा आलेले आहेत. हे किती आहेत? 8 आहेत. हो 8 आहेत. हे सुद्धा मागवले. आता ह्याचंही काम करायचं आहे. आणि पाऊस पडल्याच्या नंतर इथे नर्सरी येते, म्हणजे झाडं घेऊन येतात दुसरीकडले माणसं. आता अजून एक पार्सल आहे, हे ओपन करून दाखवणार आहे तुम्हाला. म्हणजे घरातलं माझ्याकडे हे खाण्यामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे डबे होते. म्हणजे छोटे मोठे आणि कलर वेगवेगळ्या कलरचे वगैरे असे डबे होते. मी हे डबे मागवले खाण्यात ठेवण्यासाठी. आणि हे जवळपास 12 पीस आहेत. हे 6 आहेत, आणखी एक बॉक्समध्ये 6 आहेत. हे पीस मागवले 12 घरातल्यासाठी.
अजून एक आहे इथे. देवाच्या कृपेने खराब होऊ नये. मस्त अँटिक पीस जे आपल्या घरच्यासाठी मागवलेले मी. अरे काय सॉरी का. हे पाहू शकता वॉटर फाउंटेन आहे. हे इथं खाली याचं बेस आहे. हे याच्यावर बसतंय असं. नॉटिंग वाईट. याची मोटर आहे इथं. हे वॉटर फाउंटेन. ह्याच्यात लाईटसुद्धा आहे. लाईटिंग पडते दाखवते तुम्हाला तसं. पार्सल रिसीव झालेलं फाउंटेन आहे ना, खूप छान होतं. लाईट पण पडत होती पण पाणीच वरी ओढत नव्हतं, त्यामुळे त्याला रिटर्न करावं लागलं. पण खूप छान होतं ते. पाहू आणखी एक वेळेस मागवेल मी. आणि जे डबे आणलेले होते ते लावण्यासाठी पूर्ण मी खाणी साफ करून घेतले अगोदर. पहा वेगळ्या प्रकारचे होते, म्हणजे एकसारखे नव्हते. ते लावायला व्यवस्थित वाटत नव्हते, त्यामुळं चेंज केले मी. आणि डबे कसे वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपल्या नवीनशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांची काळजी घ्या. बाय.